तसे आम्हाला बी मराठी मधून मोकळ होऊन जाईल माल उचलावा लागतो. माल वाटप झालं पाहिजे ना. आम्हाला लवकर मोकळं व्हायचं पडतंय, आम्ही अडकून बसतो याच्यामुळे, पुढे जाता येत नाही, काही करता येत नाही. लोक बी बोलतात ना मग आम्हाला लोक बोलते ना त्याला तर घरी कष्ट काम त्यांना वाटतं आपण चालू नाही. बरं पुढच्या महिन्यात माल आला ठेवायचं कुठं जागा नाही. आज माल विकला नाही तर जानेवारीचा माल पाठवला. भाडं कोण नाही त्याचं, माल फुकट वाटत आहे ना, भाडं दिलं पाहिजे त्यांनी. हेच अजून 13 तारीख आली, मशीन चालू नाही, काही नाही. चालू करून परेशान आहे लोक. पुन्हा इकडे मध्ये मशीन चालू आहे ना, शासनाने लक्ष द्यायला पाहिजे, वरतून चालू झालं पाहिजे. चार्जिंग नाही ते मशीन मी रेशन दुकानदार आहे आणि आज डिसेंबर 13 तारीख आहे. प्रत्येक महिन्याला 7 तारखेला हे रेशन चालू वितरित करण्यात येते, पण आजपर्यंत शासनाकडून ई पॉस मशीनमध्ये मशीन चालू करण्यात आली नाही. ते सतत सांगतात की सर्व्हर प्रॉब्लेम आहे, सर्व्हर प्रॉब्लेम आहे, आणि दिवसभरात 100 ते 200 लोक कॉल करतात, दुकानावर चक्रा मारतात, चिडून जातात की तुम्ही सांगता 7 तारीख 10 तारीख 11 तारीख रेशन असूनही तुम्ही रेशन का वाटत नाही, म्हणून ते डोकं लावतात आणि चिडून जातात. एखाद्या वेळेस प्रशासनाच्या मुळे दुकानदाराला मार खाण्याची सुद्धा वेळ येईल, कार्डधारक डोकं लावून शिव्या देऊन जातात. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे की प्रत्येक महिन्याला किमान 5 ते 6 तारखेपर्यंत ही मशीन ई पॉस मशीन चालू झाली पाहिजे, अशी प्रशासनाला विनंती आहे. काय नाव आपलं? मी रमेश वानखेडे, दुकान नंबर 70. दिवसापासून आपलं मशीन बंद आहे आणि वाटप कधी दिवस सुरू होतात? मशीन आता या महिन्यात डिसेंबर महिन्यात सुरू झालेलीच नाही. आज 13 तारीख आहे. प्रत्येक महिन्यात 5-6 तारखेला 7 तारखेला सुरू होत असते, कधी 10 तारखेला सुरू होत असते, परंतु या महिन्यात 13 तारीख आज आहे तरी पण सुरू झालेली नाही. खूप उशीर झालेला आहे. ग्राहकांचे काय मत? ग्राहक चक्रा मारतायत, मशीन कधी सुरू होणार आहे विचारतायत, आम्ही सांगू शकत नाही त्यांना. दर महिन्यात किती तारखेला वाटप होत असतं? 5-6 तारखेला. काय सांगाल, सध्या मशीन बंद आहे म्हणून जे ग्राहक रेशनवर घेणारे ते वापस जात आहे, काय नेमकं कारण आहे? सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष DN पाटील. या महाराष्ट्र राज्यामध्ये 55,000 रेशन दुकानदार परवानाधारक अस्तित्वात आहे आणि याच परवानाधारकांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये अंत्योदय लाभार्थी आणि पेचे लाभार्थी यांना आम्ही अन्नधान्याचे वितरण करतो. जो प्रशासनाने नियमावली आम्हाला दिलेली आहे त्या नियमावलीच्या आधारे त्याच्यामध्ये आम्ही अंत्योदय 24,85,133 आणि पेचच 1,40,95,887 एवढ्या लाभार्थ्यांना आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धान्य दर महिन्याला वितरण करतो. एवढे लाभार्थी आपल्या नियमाप्रमाणे ई पॉस मशीन मध्ये ऑनलाईन रजिस्टर आहे. परंतु माहे डिसेंबर आज 13 तारीख असताना सुद्धा आमच्या या मशीन मध्ये डाउनलोड याला ई पॉस मशीन म्हणतात. या ई पॉस मशीन मध्ये प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला 1 तारखेला याच्यामध्ये नियतनेचे डाउनलोड करणं हेच प्रशासनाची जबाबदारी असते. जोपर्यंत ई पॉस मशीन मध्ये अन्नधान्याचं नियतनेचं डाउनलोड होत नाही, याच्यात टाकल्यात जात नाही,
तोपर्यंत हे मशीन लाईव्ह होत नाही. हे मशीन लाईव्ह होत नसल्याने आज या महाराष्ट्र राज्यामध्ये मी सध्या छत्रपती संभाजीनगर या शहरातून दुकान नंबर 139 आंबेडकर चौक या ठिकाणी आपली मुलाखत मी तुम्हाला सत्यता देतोय. त्याचं कारण असं, ही प्रशासनाची जबाबदारी असताना सुद्धा ई पोस्ट मशीन मध्ये त्यांनी न टाकल्यामुळे आम्हाला दुकानदारांना या ठिकाणी जनतेला लाभार्थ्यांना कार्डधारकांना माल वाटप करण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. हे जे धान्य आज या ठिकाणी दिसतं, हे धान्य आम्ही लाभार्थ्यासाठी 1.5 कोटी लाभार्थ्यासाठी मी माझ्या दुकानदाराने गेल्या 25 तारखेला या दुकानामध्ये मानून ठेवलेला आहे. हा जो माल तुम्हाला दिसतोय हा फक्त ग्राहकाला डोळ्यासमोर दिसतो. ग्राहकाच्या मनामध्ये हे नेहमी की बाबा तुमच्या दुकानामध्ये माल असताना तुम्ही कार्डधारकांना माल वाटप का करत नाही. पण सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही की या मशीन मध्ये जोपर्यंत नियंत्रण दिले जाते तोपर्यंत माल दुकानदार देऊ शकत नाही. ही गोष्ट सर्वसामान्य कार्डधारकाच्या अजिबात लक्षात येत नाहीये. त्याच्यामध्ये यांनी केवायसीची जी योजना सुरू केलेली आहे, प्रत्येक कार्डधारकांची केवायसी हे राष्ट्रभर दुकानदारांनी करून घ्यायची आहे. वास्तविक पाहता हे काम दुकानदाराचं नाहीये केवायसी करणं. तरी सुद्धा मी माझ्या परवानाधारकांनी ही सूचना केलेली, शासनाला आपल्याला मदत करायची आहे. या कारणास्तव मदतीस म्हणून आपण प्रत्येक लाभार्थ्यांची केवायसी हे करायला तुम्ही कार्डधारकांना तुम्ही तुमच्या तिथे बोलवा किंवा तो आला तर त्यांना केवायसी करा. याची लास्ट तारीख यांनी 31 डिसेंबर ठेवलेली आहे. आज महिन्याची 13 तारीख आहे. आतापर्यंत हे मशीन लाईव्ह चालू झालेलं नाहीये. तर ही केवायसी सुद्धा कमीत कमी आपल्या शहरामध्ये 25% ही केवायसी लाभार्थ्यांची करणं बाकी आहे. ही केवायसी म्हणजे जर केवायसी न झाल्यास हे प्रशासन हे म्हणणार आहे की तुमचा माल बंद झाला, तुमचं कार्ड डिलीट झालं, तुमचं नाव कमी झालं. हे त्याचे कारण दाखवून दुकानदार कार्डधारकांचा माल हे कमी करणार, म्हणजे त्यांना माल बंद करणार. केवायसी करून घेणं हे प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढे ह्या मशीन मध्ये सुद्धा त्यांनी दुकानदाराला या मशीनच्या माध्यमातून एकदम चांगल्या सरळ मार्गाने यांनी ते मशीन चालू ठेवलं तरच हे काम 31 तारखेपर्यंत होऊ शकतं. याच्यात अडचणी खूप मशीन अडचणी होतं. काम करतो दुकानदार हा वैतागलेला आहे. ग्राहक हा अक्षरशः कमरेखालची भाषा वापरतोय सध्याच्या परिस्थितीत. याच्यामध्ये ग्राहकाचा काही दोष नाही. याचा दोष कसा आहे, त्या मशीनचा मी तुम्हाला दाखवलं ते मशीनचा. आणि जनतेला हात का साठा पूर्ण दिसतोय. मग माल असताना आम्ही त्यांना माल देणं हे आमचे गरजेचे. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की तुम्ही 7 तारखेला अन्न सुरक्षा कायदा तुम्ही हा काय करा, तुम्ही लागू करा. म्हणजे लागू झालेलं आहे, पण अन्न सुरक्षा 7 तारखेच्या दिवशी तुम्ही हा मान करा. त्याचा तो मान कसा होऊ शकतो, होऊ शकत नाही. आम्हाला एकीकडे अडचण दिली की मशीनच्या माध्यमातून माल वाटप करा, आणि एकीकडे सांगतात की तुम्ही मॅन्युअली पद्धती बंद करा. मशीन जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत माझा परवानाधारक किंवा इतर कोणी जरी या ठिकाणी वरून ब्रह्मा विष्णू महेश जरी इथं येऊन बसला तर मशीन शिवाय हे माल वितरण होऊ शकत नाही. याच्यामुळे आम्ही जनतेची सर्वप्रथम माफी मागतो की ही जरी प्रशासनाची जबाबदारी असली परंतु आम्ही तुमच्यासाठी माल वाटपासाठी उपलब्ध करून ठेवलेलं इथे यामध्ये तो तुम्हाला देऊ शकेल. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, जनतेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. काय सांगाल, सध्या मशीन बंद म्हणून जे ग्राहक रेशनवर येणारे ते वापस जात आहे, काय नेमकं कारण आहे? सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष DN पाटील. या महाराष्ट्र राज्यामध्ये 55,000 रेशन दुकानदार परवानाधारक अस्तित्वात आहे, आणि याच परवानाधारकांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये अंत्योदय लाभार्थी आणि पेन्शन लाभार्थी यांना आम्ही अन्नधान्याचे वितरण करतो. जो प्रशासनाने नियमावली आम्हाला दिलेली आहे त्या नियमावलीच्या आधारे त्याच्यामध्ये आम्ही अंत्योदय 24,85,133 आणि PHS 1,40,95,887 एवढ्या लाभार्थ्यांना आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धान्य दर महिन्याला वितरण करतो. एवढे लाभार्थी आपल्या नियमाप्रमाणे ई-पॉस मशीन मध्ये ऑनलाईन रजिस्टर आहे. परंतु माहे डिसेंबर आज 13 तारीख असताना सुद्धा आमच्या या मशीन मध्ये डाउनलोड याला ई-पॉस मशीन म्हणतात. या ई-पॉस मशीन मध्ये प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला 1 तारखेला याच्यामध्ये नियतनेचे डाउनलोड करणं हे प्रशासनाची जबाबदारी असते. जोपर्यंत ई-पॉस मशीन मध्ये
अन्नधान्याचं नियतन याच्या डाउनलोड होत नाही, याच्यात टाकल्या जात नाही, तोपर्यंत हे मशीन लाईव्ह होत नाही. हे मशीन लाईव्ह होत नसल्याने आज या महाराष्ट्र राज्यामध्ये मी सध्या छत्रपती संभाजीनगर या शहरातून दुकान नंबर 139 आंबेडकर चौक या ठिकाणी आपली मुलाखत मी तुम्हाला सत्यता देतोय. त्याचं कारण असं, ही प्रशासनाची जबाबदारी असताना सुद्धा ही पोस्ट मशीन मध्ये त्यांनी नियंत्रण न टाकल्यामुळे आम्हाला दुकानदारांना या ठिकाणी जनतेला लाभार्थ्यांना कार्डधारकांना माल वाटप करण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. हे जे धान्य आज या ठिकाणी दिसतं, हे धान्य आम्ही लाभार्थ्यासाठी 1.5 कोटी लाभार्थ्यासाठी मी माझ्या दुकानदाराने गेल्या 25 तारखेला या दुकानामध्ये मानून ठेवलेला आहे. हा जो माल तुम्हाला दिसतोय हा फक्त ग्राहकाला डोळ्यासमोर दिसतो. ग्राहकाच्या मनामध्ये हे नेहमी की बाबा तुमच्या दुकानामध्ये माल असताना तुम्ही कार्डधारकाला माल वाटप का करत नाही. पण सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही की या मशीन मध्ये जोपर्यंत नियंत्रण दिले जाते तोपर्यंत माल दुकानदार देऊ शकत नाही. ही गोष्ट सर्वसामान्य कार्डधारकाच्या अजिबात लक्षात येत नाहीये. त्याच्यामध्ये यांनी केवायसीची जी योजना सुरू केलेली आहे, प्रत्येक कार्डधारकांची केवायसी ही राष्ट्रभर दुकानदारांनी करून घ्यायची आहे. वास्तविक पाहता हे काम दुकानदाराचं नाहीये केवायसी करणं. तरी सुद्धा मी माझ्या परवानाधारकांनी ही सूचना केलेली, शासनाला आपल्याला मदत करायची आहे. या कारणास्तव मदतीस म्हणून आपण प्रत्येक लाभार्थ्यांची केवायसी हे करायला तुम्ही कार्डधारकांना तुम्ही तुमच्या तिथे बोलवा किंवा तो आला तर त्यांना केवायसी करा. याची लास्ट तारीख यांनी 31 डिसेंबर ठेवलेली आहे. आज महिन्याची 13 तारीख आहे. आतापर्यंत हे मशीन लाईव्ह चालू झालेलं नाहीये. तर हे केवायसी सुद्धा कमीत कमी आपल्या शहरामध्ये 25% हे केवायसी लाभार्थ्यांचे करणं बाकी आहे. हे केवायसी म्हणजे जर केवायसी न झाल्यास हे प्रशासन हे म्हणणार आहे की तुमचा माल बंद झाला, तुमचं कार्ड डिलीट झालं, तुमचं नाव कमी झालं. हे त्याचे कारण दाखवून दुकानदार कार्डधारकांचा माल हे कमी करणार, म्हणजे त्यांना माल बंद करणार. केवायसी करून घेणं हे प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढे ह्या मशीन मध्ये सुद्धा त्यांनी दुकानदाराला या मशीनच्या माध्यमातून एकदम चांगल्या सरळ मार्गाने यांनी ते मशीन चालू ठेवलं तरच हे काम 31 तारखेपर्यंत होऊ शकतं. याच्यात अडचणी खूप मशीन अडचणी होतं. काम करतो दुकानदार हा वैतागलेला आहे. ग्राहक हा अक्षरशः कमरेखालची भाषा ते वापरतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये. याच्यामध्ये ग्राहकाचा काही दोष नाही. याचा दोष कसा आहे, त्या मशीनचा मी तुम्हाला दाखवलं, ते मशीनचा. आणि जनतेला हात का साठा पूर्ण दिसतोय. मग माल असताना आम्ही त्यांना माल देणे हे आमची गरजेचे आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की तुम्ही 7 तारखेला अन्न सुरक्षा कायदा तुम्ही हा काय करा, तुम्ही लागू करा. म्हणजे लागू झालेलं आहे, पण अन्न सुरक्षा 7 तारखेच्या दिवशी तुम्ही हा मान करा. त्याचा तो मान कसा होऊ शकतो, होऊ शकत नाही. आम्हाला एकीकडे अडचण दिली की मशीनच्या माध्यमातून माल वाटप करा, आणि एकीकडे सांगतात की तुम्ही मॅन्युअली पद्धती बंद करा. मशीन जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत माझा परवानाधारक किंवा इतर कोणी जरी या ठिकाणी वरून ब्रह्मा विष्णू महेश जरी इथं येऊन बसला तर मशीन शिवाय हे माल वितरण होऊ शकत नाही. याच्यामुळे आम्ही जनतेची सर्वप्रथम माफी मागतो की ही जरी प्रशासनाची जबाबदारी असली परंतु आम्ही तुमच्यासाठी माल वाटपासाठी उपलब्ध करून ठेवलेलं इथे यामध्ये तो तुम्हाला देऊ शकेल. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, जनतेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. काय सांगाल दादा, सध्या आपण राशन घेण्यासाठी आलेला आहे, किती वेळ झाला आणि काय तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे? नाही सर, मशीनचाच प्रॉब्लेम असतो. प्रत्येक वेळेस मशीन हँग होती, कधी मशीनमुळे वापस जावं लागतं आम्हाला कधी. किती वेळ झालं? आता हे जास्त एखाद दिवस होतं आणि दुसऱ्या वेळेस पण गर्दी जास्त असल्यामुळे मशीन हँग होती. दर महिन्याला राशन घेऊन जातात? दर महिन्याला घेऊन जातो. या महिन्यात काय झालं? या महिन्यात आता आलो तर मशीनचाच प्रॉब्लेम नाही सर. आजची काय तारीख आहे? आजची 13 तारीख आहे. मी 15 तारखेपर्यंत घेऊन जात असतो सर. काय सांगितलं आता तुम्हाला? आता तेच ना सर, मशीनचा हँग प्रॉब्लेम असल्यामुळे मशीन बंद आहे. काय नाव? कैलास पवार.
दिवसापासून आपलं मशीन बंद आहे आणि वाटप कधी दिवस सुरू होतात आपलं? मशीन आता या महिन्यात डिसेंबर महिन्यात सुरू झालेलीच नाही. आज 13 तारीख आहे. प्रत्येक महिन्यात 5-6 तारखेला 7 तारखेला सुरू होत असते, कधी 10 तारखेला सुरू होत असते. परंतु या महिन्यात 13 तारीख आज आहे, तरी पण सुरू झालेली नाही. खूप उशीर झालेला आहे. ग्राहकांचं काय मत आहे? ग्राहक चक्रा मारतायत, मशीन कधी सुरू होणार आहे विचारतायत. आम्ही सांगू शकत नाही त्यांना. दर महिन्यात किती तारखेला वाटप होत असतं? 5-6 तारखेला. मी रेशन दुकानदार आहे आणि आज डिसेंबर 13 तारीख आहे. प्रत्येक महिन्याला 7 तारखेला हे रेशन चालू वितरित करण्यात येते, पण आजपर्यंत शासनाकडून ई पॉस मशीनमध्ये मशीन चालू करण्यात आली नाही. ते सतत सांगतात की सर्व्हर प्रॉब्लेम आहे, सर्व्हर प्रॉब्लेम आहे, आणि दिवसभरात 100 ते 200 लोक कॉल करतात, दुकानावर चक्रा मारतात, चिडून जातात की तुम्ही सांगता 7 तारीख, 10 तारीख, 11 तारीख, राशन असूनही तुम्ही राशन का वाटत नाही म्हणून ते डोकं लावतात आणि चिडून जातात. एखाद्या वेळेस प्रशासनाच्या मुळे दुकानदाराला मार खाण्याची सुद्धा वेळ येईल. कार्डधारक डोकं लावून शिव्या देऊन जातात. तर प्रशासनाला एवढी विनंती आहे की प्रत्येक महिन्याला किमान 5 ते 6 तारखेपर्यंत ही मशीन, ई पॉस मशीन चालू झाली पाहिजे, अशी प्रशासनाला विनंती आहे. काय नाव आपलं? मी रमेश वानखेडे, दुकान नंबर 70.